उद्यापासून नवरात्री सुरू होत आहे. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खाऊप्रेमीकडून खूप शुभेच्छा. तर नेहमीच काय खिचडी खायची त्यापेक्षा चला म्हटलं उपवासाचे अप्पे यावेळेस बनवूयात. त्यासाठी इकडे मस्त झटपट अप्पे आणि त्याच बॅटरचे छोटे मस्त धिरडे बनवले. रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये अर्धा कप घेतलेली आहे भगर. तुम्ही भगरला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं म्हणतात. आणि ही आपल्याला थोडीशी हलकी-हलकी भाजून घ्यायची आहे. म्हणजे त्यातला ओलावा, ओलसरपणा थोडासा निघून जाईल आणि छान आपले हलके-फुलके अप्पे तयार होतात. 1/4 कप घेतलेला आहे साबुदाणा. साबुदाणा अगदी थोडासाच घालायचा आणि छान परतून घ्यायचा आहे. तो पण गॅस मीडियमच ठेवायचा, जास्त मोठा नाही, नाहीतर मग ते सगळं जळून जाईल. एक छोटा चमचा घातलेला आहे जिरं, म्हणजे ते पण यासोबत भाजलं जाईल. आणि ह्यापैकी जर म्हणजे जिरं, कोथिंबीर, आलं यापैकी कोणतं पण तुमच्याकडे उपवासाला वापरत नसेल तर ते प्लीज टाकू नका. तर मी हे जसं आमच्याकडे जे पदार्थ खातात त्याप्रमाणे मी मिक्स केलेलं आहे. तर सगळं भाजून झालेलं आहे. थोडंसं गार करायला मी ठेवते, म्हणजे गार झालं की ते छान क्रिस्पी होतं. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी जाडसर बारीक वाटून घेणार आहे. पहिल्यांदाच डायरेक्ट आपल्याला एकदम बारीक पेस्ट नाही करायची, कारण याचं पुढे सांगते. हे बघा अशी जाडसर बारीक पेस्ट ठेवलेली आहे. आता यामध्ये आपण उरलेले पदार्थ घालणार आहोत, जसं की मिरची, 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, कोथिंबीर, थोडंसं आलं, चवीनुसार घेतलेलं आहे मीठ आणि याची परत बारीक पेस्ट करून घेतली. खूप बारीक नाही, पण जाडसर बारीकच ठेवायची आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये मी ती ट्रान्सफर करते. तीच खिचडी खाऊन थोडासा कंटाळा येतो, मग कधीतरी असं करून बघा अप्पे. ज्या कपने साबुदाणा मोजला त्याच कपने मी ते दही घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित निघावयासाठी परत पाणी घालून मिक्स केलेलं आहे. पाणी किती घालायचं हे कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करा, त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालायचं. जवळजवळ म्हणजे अर्धा कप भगर आणि ते पाव कप म्हणजे 1.5 कप जवळजवळ मी पाणी घातलेलं आहे याच्यात. आणि दही पण आहेच, त्याला पण पाणी असतंच. छान. आणि आपल्याला थोडंसं भिजत ठेवायचं आहे बाजूला 15 ते 20 मिनिट, तेव्हा ते पाणी खूप ॲब्सॉर्ब करून घेतो. हे बघा थोडं करत पाणी घालत आहे मी. एकदम पटकन टाकू नका. हे बघा इतकी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आता बॅटर तर आपलं बनवून झालेलं आहे. यामध्ये मी घालणार आहे एक मीडियम आकाराचा कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे. तो थोडासा मी पाण्यात घालणार आहे, कारण त्याचं जे एक्स्ट्रा स्टार्च असतं ते निघून जाईल. त्यामुळे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्यामध्ये मी आता बॅटरमध्ये तो मिक्स करणार आहे. बघा कच्चाच बटाटा घेतलेला आहे, फक्त थोडासा किसून घेतला आणि तो बॅटरमध्ये मिक्स करते. बटाट्यामुळे अशी क्रिस्पीपणा छान येतो त्यांना म्हणून. आणि हे जे अप्पे करू आपण ते गरमागरमच खा. गरम खायला त्याची मज्जा येते. मस्त गरमागरम क्रिस्पी लागतात ते. तर चटणीसोबत खाऊ शकतात. चवीनुसार घेतलेलं आहे मी मीठ. आणि आता आपल्याला 20 मिनिट असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. हे बघा 20 मिनिट नंतर हे बरंचसं पाणी याच्यात ॲब्सॉर्ब होतं. आता ह्यामध्ये मी घातलेला आहे अगदी पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट किंवा बेकिंग सोडा घातला तरी चालतो. पण दोघं पण नाही घातले, उपवासाला नाही चालत तर नका टाकू, ऑप्शनल आहे. इनो टाकल्यावर मिक्स करून घेतलं. तोपर्यंत साईडला मी अप्पे पात्र गरम व्हायसाठी ठेवलं होतं. ते छान गरम झालेलं आहे. प्रत्येक याच्यात थोडं तेल टाकून छान मस्त छोटे अप्पे मी तयार करत आहे. हे अप्पेचं जे पात्र आहे ते छोट्या अप्प्यांसाठी आहे, त्यामुळे अगदी एकच चमचा मी बॅटर यामध्ये टाकत आहे. थोडा वेळ अगदी 2 ते 3 मिनिट झाकण ठेवलं आणि मस्तपैकी खालच्या बाजूने अप्पे बनवून तयार झालेले आहे. आता ते मी उलटवून घेते. थोडं तेल घातलं. ह्या स्टेजला तेल नाही पण टाकलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे लेस ऑइलमध्ये छान रेसिपी होईल आपली. तर हे बघा असे मस्तपैकी 3 ते 4 मिनिटामध्ये अप्पे बनवून तयार झालेले आहे. आता त्याच बॅटरचे धिरडे बनवून घेत आहे. बॅटर मी थोडंसं पातळ केलं आणि अगदी खूप पातळ नाही, पण थोडंसं वरून पाणी घातलं 2 ते 3 चमचे आणि बस छोट्याशा पॅनमध्ये हे पसरवून घेते थोडंसं तेल घालून. हे सुद्धा खायला खूप छान लागलं. गरम खूप छान क्रिस्पी लागतात. उपवासाच्या चटणीसोबत, दह्यासोबत मस्त एन्जॉय करायचं. आता मी यामध्ये जसे थालीपीठाला करतो तसे मी होल केलेले आहेत, कारण तेल सगळीकडे व्यवस्थित म्हणजे तसे खमंग होतात. आणि मीडियम गॅसवर कुक करायचे आहे. थोडंसं 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून कुक करायचे, जेणेकरून ते ड्राय होणार नाही. आणि असं मस्तपैकी दोघी साईडने अलटपलट करून 2 ते 3 मिनिटात आपलं छान असं धिरडं बनवून तयार झालेलं आहे. तर ह्या उपवासांना तुम्ही नक्की करून बघा.
आणि उपवासाची चटणी एकदम साधी सोपी शेंगदाणे, खोबरं आणि आलं, मिरची घालून केलेली आहे. चवीला खूप छान लागते. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.